आयज इलेक्शन फाटी 22 जाले, हांव येयलो, इलेक्शन जाले, इलेक्शन जातूंकय आमचे ऑफिस चालू दवरले. ऑफिस चालू दवरपाचे मूळ उद्दिश्ट इतलेच आसलेले, माझ्या कोरगांवकारांचे, माझ्या पेडणेकारांचे नाव पिड्ड्यार करपाक नासचे म्हणजे आसचे जावचे न्ही म्हणून. कित्याक जर हांव इलेक्शना उपरांत जर गेलो माझ्या कामा धंद्या खातीर आनी पेडणेकारांक सोडून, तर म्हाका विचारतले आसले खंय रे बाबा पेडणेकार तुमचो गेलो. सगळे माझे कार्यकर्ते हिणयतले आसले, हे म्हाका नाका आसले आनी आमच्या कार्यकर्त्याकय कधी वायट दिसले आसले. आणि माझो कितें अधिकार आसा माझ्या पेडणेकारांचे, माझ्या कोरगांवकारांचे नाव पिड्ड्यार करप, म्हणून हांव ऑफिस चालू दवरलें. आणि ऑफिस चालू दवरून तेजो बरोचसो फायदो नकळत जाला. कारण एक तर हांव सगळ्यांकडे संवाद करपाक म्हाका चान्स मेळ्ळो. अणखण्या पासून पत्रादेवी म्हणा, धारगळे म्हणा, तशेंच कोरगांव, हे हितून म्हाका एक संवाद करून मेळ्ळो तर म्हाका बरेचशे प्रॉब्लेमय कळ्ळे. खरेंच तुमकां सगळ्यांक हांव धन्यवाद परत दिता की 9,500 आणि कोरगांवसून म्हाका 2,000 मतां, सगळ्यात जास्ती म्हाका मतां देणारे माझे गांवांतले लोक आसले 2,000. हेंच्यामुळे आयज खंय तरी हांव हक्कान हांव भोंवूंक शकता. आयज म्हाका खंय तरी रिस्पेक्ट दिलो जाता. खरें म्हणजे आमी सरकारांत ना तरी पण म्हाका दिसता बरेचशा गोष्टी आमी करपाचो प्रयत्न करतात आणि तितून यश येता. कारण एक आता हितून आमच्या साधारण एक गोष्ट कृष्णान म्हटली, कदंबाचो विषय विधानसभेत काढलो जाता. खरें सांगपाचें म्हणजे कदंबा बसी आम्हीच सुरुवात केली, पण आम्ही त्याचो गाजावाजो करूंक ना. जेन्ना पत्रादेवी टू मडगांव सुरू झाली ही केली, त्याच्या उपरांत एक आमची कोरगांवची बस बंद जाल्ली ती सुद्धा आम्ही चालू केली. कित्याक कोविडच्या निमतान तेच्यानी बंद केली, पण आमकां गाजावाजो करपाची गरज नासली. अशें आनी बारीक बारीक गोष्टी केल्या. आमकां ही पब्लिसिटी नाका, कित्याक जर कितें काम करता ते आमी आमच्या लोकांसाठी करता, तसो उदो उदो करपाची गरज ना. पण ज्या आमदारान ह्यो विधानसभेत काढलो ही गरज ना. खरें म्हणजे त्या संपर्कात कम्युनिकेशन बरें जाय जाल्यार जावं शकता हे सिद्ध जाता. आयज राजन कोरगांवकर परत फुडें सरला, हे तुमचे आशीर्वाद घेऊनच फुडें सरला. कित्याक म्हाका एक विचार आसा, कित्याक म्हाज्या पर्सनल, कित्याक हांव ह्या गांवांतलो असल्या खातीर हांव खंय तरी ऋणी जाता सगळ्यांचो, सगळ्यांक ऋणी आसा हांव. आनी हांवें आयुश्यांतले बरेच बरे दीस एन्जॉय केलेले आसात. माझ्या फॅमिलीनी बरेच बरे दीस एन्जॉय केले, माझ्या बाकीच्या लोकांनी एन्जॉय करची ह्या अपेक्षेन हांव येयल्लो आसा. आणि हे स्वप्न जर पूर्ण करतले जाल्यार तुमची सगळ्यांची साथ जाय, तुमच्या शिवाय अशक्य आसा. आणि म्हाका खात्री आसा ते तुम्ही करता. आयज बाबा उलयतना एक गोष्ट, बाबा आमचे पेडणेकर उलयतना एक गोष्ट त्यांनी म्हटले, आमचे युथ नोकऱ्यो. आयज खरें म्हणजे जर आमकां जर नोकरी हे सगळ्यात व्हडलो प्रॉब्लेम आसा. आमच्या विजनान जर पहिलो प्रॉब्लेम आसा सॉल्व करपाचो, तर प्रत्येक घराघरांनी नोकरी मेळपाक आमी दितले. आणि हे शक्य आसा. हे कशें शक्य आसा तर सरकारी दरबारी मेळटले अशेंच ना. आमच्या पेडण्यान भरपूरशे प्रोजेक्ट्स येतात आणि येवपाचे आसात. आमची भुरगीं बरी शिकलेली सवरलेली आसात. जेन्ना हे प्रोजेक्टान जेन्ना जॉब बरे जर आमच्या भुरग्यांक मेळत जाल्यार ते गव्हर्नमेंटा पेक्षा सॅलरी आसता तेजी. हांव एक साधारण एक उदाहरण दिता. जे भुरगे GMRान 18,000 नोकरी स्टार्ट जाल्ली ती आयज 3 वर्सां 3.5 वर्सांत तेचो पगार 30 ते 35,000 ते 40,000 जाला. म्हणजे बरे नोकऱ्यो आसात, पण ह्या आमच्या नशिबान ना पेडणेकारांच्या. ते नशीब कोणाच्या वाळपयकारांच्या, साखळेकारांचे, महाराष्ट्राचे. हे आम्ही करू शकता. आणि हितून जर आमचे सगळे, कारण एअरपोर्टाचे साधारण 2 ते 3,000 हे बरे नोकऱ्यो मेळटले. कॉन्ट्रॅक्ट बेसिस न्ही, साफ सफाईची न्ही. हे 2-3 हजार जर नोकरी आमच्या पेडणेकारांक मेळत जाल्यार म्हाका प्रत्येक घरात एक नोकरी मेळटलीच मेळटली. आणि हे प्रोजेक्ट जितले येवपाचे तितून खूप आनी नोकरी येतले. सो प्रत्येक पेडणेकाराक नोकरी हे मेळपाक शक्य. पण ताका जर कितें गरज आसा तर ते नेतृत्व. जर नेतृत्व बरें ना जाल्यार कशें मेळटले. हांव तुमकां एग्जांपल दिता. एअरपोर्टाचेर सुद्दां आमी जायतो नोकरी लावपाचो प्रयत्न केलो, ना म्हणना. केन्ना तरी बरें प्रेझेंट करपाचें आसा, तांकां सांगचें पडटा अशें अशें. आनी कम्युनिकेशन आसा. जेन्ना खंयचे तरी नोकरे जेन्ना एअरपोर्टाचेर येता तेन्ना तो नेतृत्व जर फुडें घेत, बाबा तुमची रिक्वायरमेंट आसा ती माझ्या पेडणेकारांनी आसा, पेडणेकार भुरगे शिकलेले आसा तांकां फुडें काडया म्हणून. आनी शक्य जावं शकता. हांव तुमकां हेचे एग्जांपल दिता. आयुष हॉस्पिटलान नोकरी येतात, हे गव्हर्नमेंट नोकरी, हे कितें हेचे न्ही, प्रायव्हेट न्ही. जेन्ना हे कॉन्ट्रॅक्ट बेसीस सद्या घेतात ना अशें न्ही, पण जेन्ना कॉन्ट्रॅक्ट बेसीस घेतात तेन्ना ते लिस्ट येता, तेन्ना जर तो नेतृत्व जाता, आमदार जाता, तूं बघीत बाबा इतले 100 नोकरी आसतले भितर 80 आमकां जाय अशें जर म्हणत जाल्यार मेळटले काय मेळचे ना.
माहिती तशेंच एअरपोर्टाचेर 100 नोकऱ्यो जाल्यार म्हाका 80 नोकरी आमकां दिया पयली आमची पोटां भरा मागीर भायल्यांची भरा हे शक्य आसा काय ना पण ताका लागून काय गरज आसा आमची युनिटी आमी पेडणेकर एक जावंक जाय आपलो मनीस आसूंक जाय सो नोकरी हो व्हडलो प्रॉब्लेम ना आनी म्हाका खात्री आसा आमचो 8वीच्यान भुरगो आसूनी तो पोस्ट ग्रॅज्युएट भुरगो आसूं ताका ते नोकरी परमनंट दिवपाचें म्हजें उद्दिश्ट आसा आनी ते पूर्ण करपासाठी तुमची सगळ्यांची साथीची गरज लागतली करूया न्ही भुरग्यांक नोकरी लावपाची गरज आसा काय ना आयज प्रॉब्लेम कित्याक जेन्ना नोकरी लागता भुरग्याक तेन्ना घरात विकास सुरू जाता विकास म्हणजे व्यवस्थित जेवण मेळटा मागीर तेजे एक स्कूटर येता मागीर कार येता ही डेव्हलपमेंट त्या आयुष्य त्या घरातले जो जाणटे आसा ते 4-5 वर्सां सुबेज जगतले काय जगचे ना कित्याक जेन्ना आनंद जेन्ना घर खोशी आसा तेन्ना साहजिक गोष्टी घडटले आमकां लाचार करपाची गरज ना आमकां लाचारीची गरज ना आमकां विकासाची गरज ना आणि माझे उद्दिष्ट आसा आमकां समृद्ध विकास आमच्या पेडणेकरांसाठी आणि ही सुरुवात आमच्या कोरगांवसून जावंक जाय कारण कोरगांव हे माझे मूळ घर आसा हांव ल्हानाचो व्हडलो जाला म्हाका सगळे प्रॉब्लेम पेडण्यातले बरेचशे आतां कळपाक लागले कोरगांवांतले कळ्ळे आणि कोरगांवांत जर साथ दीत जाल्यार कितेंय जावं शकता कित्याक लास्ट टायम सुद्धा इलेक्शनाक 2000 मतां जेन्ना म्हाका पेडणेकरांनी म्हणजे कोरगांवच्या लोकांनी दिली म्हणून 9,500 पावलो पण म्हाका खात्री आसा हे फावटी जर ही सुरवातच आमी 4,000 केले जाल्यार आमकां वाट बघपाची पडटली विजयाची तर ताका लागून हे फावटी आमकां जे 6,000 आमचे वोटींग आसा तेजे 4 ते 5,000 आमकां वोटींग आमकां मेळपाक जाय काम करूंक जाय कित्याक विजनच आमचें अशें आसा की प्रत्येक घरात विकास आणि नोकरी ही महत्वाची आसा आता आयज बरेचशे गोष्टी आसात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आता आमची भुरगीं अडाणी ना सगळी शिकलेली आसा सवरलेली आसा गुगल तेंचे मोबाईल तेंच्या हातीत आसता गुगल तेंच्या फुडें घेता रस्ते दिवप नळ दिवप इलेक्ट्रिसिटी दिवप ही मूलभूत जी गरजो आसात हे त्या सरकाराचे अधिकार आसा दिवपूच जाय इट इज अ कंपल्सरी